नारायण नारायण. आता काय होणार कोणास ठाऊक. नारायण नारायण. महाराज, शुभम भवतु. बानू, तुझ्या हाका माझ्यापर्यंत पोहोचल्या. वय महाराज, मला ठाव होतं का तुम्ही मला दर्शन द्याल. अहो महाराज, तुम्ही बानूला गुरुसारखं हायसा. नारायण नारायण. परंतु असे काय अचानक झाले की ज्यामुळे तुला माझा धावा करण्याची आवश्यकता भासली. महाराज, अहो तुम्हीच आता माझा आधार आहेसा. अहो तुमच्या बिगर माया बानूला समज कसं काय ठाव पडणार हो. काय. अहो माझ्या मनात आहे ते. नारायण नारायण. प्रभो, आता हे काय नवीन. कसली शंका आहे बानू तुझ्या मनात. महाराज, आख्यानामध्ये मी ऐकलं आहे का गंगा देवी आणि पार्वती देवी यांचा काय संबंध आहे ते. आता ते मला ठाव पडलं आहे. पण काय. महाराज, माझा या समल्याचा काही संबंध आहे का. भजी, जेव्हा हे समज झालं तेव्हा मी आता तर होते तरी का. महाराज, अहो तुम्ही सांगितलं नाही तर मी काय करणार सांगा जी. हे तर गंभीरच समस्या आहे. हे प्रभू, मी स्वतःहून काही सांगणार नाही, परंतु हिला काहीतरी सांगितल्याशिवाय मला इथून जाताही येणार नाही. हो महाराज. महाराज सांगा की हो. नारायण नारायण. बानू, मी तुला कोणतेही सहाय्य करतो आहे असे कोणालाही वाटता कामा नये. तरी तुम्ही समज कुठं सांगतायसा महाराज. हेही आहेच. बर, ऐक, नीट लक्ष देऊन ऐक. बानू, हे आख्यान अत्यंत महत्वाचे आहे. यातूनच तुला आणि श्री म्हाळसादेवींना सत्य काय आहे याचे संकेत मिळणार आहेत. बानू, श्री गंगादेवींचे या पृथ्वीवर अवतरण झाले त्यावेळी कैलासात ज्या काही घटना घडल्या त्यावेळी गत जन्मात तू हे सारं काही बघितलं आहेस. त्याचा तुझ्याशी संबंध आहे आणि म्हणूनच हे आख्यान सांगितले जात आहे. नारायण नारायण. आज सर्वांना नमस्कार करून मी या आख्यानाच्या द्वितीय चरणाला सुरुवात करतो. मुनिवर, याआधी आख्यानात जे जे सांगितलं गेलं आहे ते आपण पुन्हा सांगावे, कारण त्याची सर्वांना संगती लावता येईल. जशी आपली आज्ञा देवा. तर ही कथा आहे श्री महादेवांची, श्री गंगा माता आणि श्री पार्वती देवींची. एका पहाटे श्री पार्वती देवींना असा दृष्टांत झाला की आपल्या आयुष्यात कोणीतरी स्त्री येणार आहे. हे प्रभू, मला आपल्याशी विवाह करायचा आहे. आपण माझा स्वीकार करावा. या संकेताबद्दल त्यांनी श्री महादेवांना सांगितले आणि त्यांनी जे उत्तर दिले ते अत्यंत महत्वाचे आणि सूचक होते. पार्वती, ते केवळ एक स्वप्न नव्हतं, तर तो एक
संकेत होता. संकेत म्हणजे म्हणजे भविष्यात घडणाऱ्या घटनेची चाहूल. होय पार्वती, आपल्या आयुष्यात एका स्त्रीचं येणं हे अपरिहार्य आहे. एकीकडे भगीरथ हा सूर्यवंशातला राजा सर्व काही सोडून वनात निघाला होता. माझ्या पूर्वजांना मोक्ष मिळालेला नाही, त्यांना मुक्ती मिळालेली नाही. ते मला सांगतायत की त्यांना मुक्ती मिळावी म्हणून मी प्रयत्न करायला हवे. पूर्वजांना मुक्ती मिळावी हा एकमेव उद्देश मनात ठेवून तो ध्यानस्थ बसला होता. हे सर्व सांगत असताना मी श्री गंगा मातेची पूर्वपीठिका देखील सांगितली. श्री महादेव सती देवींच्या विरहात होते आणि कैलासापासून दूर होते. सती, स्वतःला भस्म केलेस. मार्कंडेय ऋषींच्या आश्रमात त्यांच्या पिंडाचे रक्षण श्री हिमावन राजाकडे होते आणि ते नष्ट करण्यासाठी तारकासुराची मुलं तिथे आली. आणि हीच श्री महादेव आणि श्री गंगा माता यांची पहिली भेट ठरली. हिमावन हो मृत्यूसाठी तयार. निघून जा. अन्यथा काय? अन्यथा तुला आता कळेलच आमचे बळ काय आहे ते. आ! आणि गंगेने श्री महादेवांना विवाहासाठी विचारले. अगदी बरोबर देवी. आणि त्यानंतर श्री महादेवांनी त्यांचा प्रस्ताव धुडकावला. मुनिवर, तुम्ही जे सांगितले आहे ते मला आठवते आहे. श्री महादेवांनी योग्यच केले. आपण माझ्याशी विवाह करावा यासाठी मी प्रतीक्षा करेन. सती पुनर्जन्म घे. मी पुन्हा सतीशीच विवाह करेन. सती इतकं मी कोणावरही प्रेम करू शकत नाही. एकच सांगते, ह्या गंगेच्या रोमारोमात फक्त एकच प्रतिध्वनी उमटत राहील. महादेव. गंगा, मी तुझ्यावर प्रसन्न होऊन तुला वरदान देतो की कोणत्याही पापभ्रष्ट जीवाचे पापक्षालन करण्याची क्षमता तुझ्यात अनंत काळ राहील. तुझ्या स्पर्शाने सर्व पाप नष्ट होतील. नारायण नारायण. परंतु ही शिवलीला पहा. श्री महादेवांनी श्री गंगा मातेला असा आशीर्वाद दिला की तुझ्या स्पर्शाने कोणत्याही पापाचे परिमार्जन होईल आणि अनंत काळ तू शुद्ध राहशील. त्यानंतर तारकासुराच्या दैत्यांनी स्वर्ग अशुद्ध केला आणि सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे श्री ब्रह्मदेव गंगा मातेला स्वर्गात घेऊन जाण्यासाठी निवेदन घेऊन आले. श्री गंगा माता तयार झाली खरी, परंतु त्यावेळी तिने जे सांगितले ते अत्यंत महत्वाचे होते. मी स्वर्गात निवास करण्यास तयार आहे, पण माझी एक अट आहे. अट? कोणती अट देवी? मी पृथ्वीवर पुन्हा तेव्हाच परत येईल जेव्हा प्रत्यक्ष श्री महादेव मला आवाहन करतील. मुनिवर,
पार्वती देवींचे पुढे काय झाले हे ऐकण्यात मला रस आहे. मुनिवर, आपण हे सांगावे की पार्वतीचा जन्म झाला, तिने काय साधना केली ह्याबद्दल आपण सांगावं. नारायण नारायण. देवी आणि इथे उपस्थित सर्व श्रोते हो, मी आता त्या कथेकडे येणार आहे जेव्हा श्री सती देवींनी मैनावतींच्या पोटी जन्म घेतला आणि श्री महादेव आणि श्री पार्वती देवी यांच्या मिलनाच्या आशा पल्लवित झाल्या. आपल्या कन्येच्या जन्मानंतर आपल्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रसन्नता आली आहे. होय स्वामी. साक्षात आदिशक्तीच्या रूपाने आपल्या कन्येने जन्म घेतला हे देखील आपलं भाग्यच आहे देवी. काय झालं देवी, आपण एकदम शांत झालात? स्वामी, मला आपल्या कन्येची काळजी वाटत आहे. देवी, हे काय बोलत आहात तुम्ही? कसली काळजी? या हिमावनची पुत्री आहे ती. तिला इतकं सुखात ठेवेल की सर्व जणांना त्याचं अप्रूप वाटेल. त्याबद्दल मला शंकाच नाही स्वामी, परंतु मला काळजी वाटते आहे ती वेगळ्याच कारणाची. देवी, तुम्हाला काय म्हणायचं आहे? तुम्ही कृपया स्पष्ट सांगा. स्वामी, आपण आपल्या कन्येला सुखरूप आणि आनंदात ठेवू यात शंकाच नाही, परंतु मी हिला शिवापासून अर्थात श्री महादेवांपासून दूर ठेवणार आहे. हे काय बोलत आहात आपण? होय स्वामी, मी माझ्या पार्वतीला श्री महादेवांची आराधना करू देणारच नाही. आपण आपल्या कन्येचं गंगेचं दुःख आपल्या डोळ्यांनी पाहिलं आहे. असं असताना मी पार्वतीला महादेवांची आराधना कदापिही करू देणार नाही. देवी, मी आपलं दुःख समजू शकतो, पण जे घडलं ते विधिलिखित होतं. त्यात आपण हस्तक्षेप कदापिही करू शकलो नसतो. पण यावेळी मी तसं घडूच देणार नाही. देवी, आपण कितीही प्रयत्न केले तरी परमनियतीने जे ठरवलं आहे तेच घडणार आहे. आणि ते काय आहे ते मला चांगलंच ठाऊक आहे. देवी, मी तुमच्यावर कोणतेही बंधन लादणार नाही. तुम्ही देखील तिच्यावर कोणतेही बंधन लादू नये असं मला वाटतं. अर्थात निर्णय तुमचा आहे. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. नारायण नारायण. तर विरक्त झालेल्या श्री महादेवांचा विवाह व्हावा अशी इच्छा असणारे सगळेच या घटनेकडे डोळे लावून बसले होते. श्री विष्णू आणि श्री ब्रह्मदेव आता पुढे काय आणि कसे घडवायचे याच्या विचारात होते. आणि एकीकडे हिमावन आणि मेनावती कन्येच्या आगमनामुळे आनंदित झाले होते. नारायण नारायण. श्री पार्वती देवींच्या बाललीलांमध्ये हिमावन आणि मैनावती मग्न होते. प्रभू, मला अजूनही आठवते आपण या साऱ्याकडे किती आनंदित होऊन पाहत होतो. होय, माझ्या स्मरणात आहे ते. मी आणि देवी लक्ष्मी या सगळ्या गोष्टी आनंदाने पाहत होतो. प्रत्यक्ष दुर्गेचा अवतार, प्रत्यक्ष काली. मात्र मनुष्य जन्मातही अगदी छोट्या छोट्या गोष्टीत आनंदी होत होत्या त्या. मला एक विचारायचं आहे जी. काय विचारायचे आहे ते निर्भयपणे विचार बानू. आणि तूच नव्हे, इतर कोणालाही काही विचारायचे असेल तरी अवश्य विचारा. महाराज, हे समजा घडत असताना देव कुठे होते? नारायण नारायण. श्री महादेव सती देवींच्या विरहात ध्यानस्थ असत.
ध्यानातून बाहेर आले तरी एकटेच असत. नंदीलाही ते सेवा करू देत नसत. प्रभो 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 थांबावे प्रभो प्रभो थांबावे प्रभो प्रभो आपण कैलासात का येत नाही? आपण कैलासात यावे. नाही नंदी, मी आता कैलासात नाही येणार. जिथे जिथे सतीच्या आठवणी आहेत तिथे मी आता नाही येणार. देवा, आपण असे एकटे भ्रमण करत आहात. मला आपल्या सोबत न्यावे. मी आपली सेवा तरी करेन. नंदी, मला एकटं राहू दे. तू तुझ्या स्वस्थानी निघून जा. पण मी कुठे जाऊ? तू तुझ्या पिता यांच्याकडे निघून जा. देवा, आपणच माझे गुरु, आपणच सद्गुरु, आपणच माझे माता पिता. मला आपल्या पायाशी राहू द्या. नंदी, माझ्या मागे नको येऊ. असे का केले तुम्ही? ह्या प्रश्नाचं उत्तर मी काय देऊ? माझं सतीवर अपार प्रेम होत. तिच्याशिवाय एक क्षण देखील मला असह्य होत होता. आणि त्यात तिने स्वतःला अग्नीच्या स्वाधीन केले होते. त्यानंतर मला कशातच रस नव्हता. आणि सतीने पुन्हा जन्म घेतला हा संकेत मला मिळाला होता. पण ती एका लहान बालिकेच्या रूपात होती. तिला पुन्हा मनुष्य जन्मात अनेक संकटांना, अनेक परीक्षांना सामोरं जायचं होतं.